हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आज हे मी जे DIY बनवलेलं आहे फॅब्रिकपासून, तर ते आज आपण बनवणार आहोत। खूप सुंदर आहे, एकदम छोट्यातले छोट्या जे कापड असतात तर त्या कापडापासून आपण हे बनवणार आहोत। तर खूप सुंदर आहे। सध्या गौरी गणपती आलेला आहे, तर त्यासाठी आपल्याला छान दिसणार आहे हे असं दरवाजाला लावण्यासाठी। तर बाहेर अंधार असल्यामुळे मी आत लावून दाखवलेला आहे। तर त्यासाठी साहित्य बघा, मी एक 3 बाय 3 इंचाचा एक पुट्टा कट करून घेतलेला आहे आणि त्यानुसार मी इथे कटिंग केलेला आहे आणि इथे कुशन तयार करून घेतलेले आहेत आपण। तो जो पुट्टा आहे त्या पुट्ट्याचे असे कुशन तयार करून घेतले। तर हे पहा, इथे कशा प्रकारे कुशन करायचे तर ते दाखवलेलं आहे। तर तो पुट्टा कट करून घेतलेला आहे, बरोबर 3 आणि उंची 3 आणि रुंदी 3 असं 3 बाय 3 इंचाचं कटिंग करून घ्यायचे। जे काही आपल्याकडे जे कलरचे असतील कपडे उरलेले तर त्या तुकड्यांचे आपण हे करू शकता, किंवा जुने पण छान असतील त्याचा पण करू शकता। तर इथे पाहू शकता मी इथे कुशन तयार करून घेतलेला आहे आणि छोटे छोटे 2 कट्स मारून घ्यायचे आहेत आणि ही पलटी करून घ्यायची आहे। पलटी करून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला कापूस भरायचा आहे। जर तुमच्याकडे कापूस जर नसेल तर जे वेस्ट कपडे असतात आपण आता हे कट करून टाकलेले, तर ते वेस्ट कपडे सुद्धा आपण त्यामध्ये भरू शकता, किंवा फॉर्म वगैरे असेल तर यामध्ये फिल करायचं आहे। आणि आता आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे, स्टिच करून घ्यायचं आहे। तर शिवून घेताना स्टिच करताना आतमध्ये अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे, अर्धा इंच किंवा थोडंसं कापड आतमध्ये अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे। आता मी हे मशीनवर शिवून घेत आहे, तुम्हाला जर मशीन नसेल तर तुम्ही हे अगदी हातावरती सुद्धा स्टिच करू शकता, एकदम छोटे छोटे आहे। तर इथे पाहू शकता मी बरेच असे कुशन्स छोटे छोटे तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही इथे प्लेन सुद्धा कुशन तयार करून घेऊ शकता जर असे डिझायनर कपडे नसतील तर त्यानंतर आता आपल्याला हे कुशन केल्याच्या नंतर आपल्याला इथे बनवायचं आहे की वरची जी पट्टी असते ती तोरणाची, तर ती पट्टी आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे। तर ती पट्टी कशी बनवायची बघा, इथे मी इथं आपलं जे काठ होतं तर ते काठाचे कापड घेतलेलं आहे आणि अस्तरसाठी एक कापड घेतलेलं आहे कॉटनचं। तर काठाचं जर कापड नसेल तुमच्याकडं तर प्लेन सुद्धा घेऊन त्याला तुम्ही डेकोरेट करू शकता, मिरर वगैरे लावून किंवा वेगवेगळे कुंदन लावून डेकोरेट करू शकता। त्यानंतर हे पहा, अशा प्रकारे आता मी इथे स्टिच करून घेत आहे। तर इथे जी मी पट्टी घेतलेली आहे तर ती माझ्या मेजरनुसार घेतलेली आहे। आपल्या दरवाजाला जेवढी लागणार आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता। तुम्ही तुमच्या दरवाजाचं माप घ्यायचं आहे आणि त्यानुसार ही जी वरची पट्टी आहे तोरणाची तर ती तयार करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी इथे तयार करून घेत आहे। तीनही बाजूला मी इथे जी पट्टी आहे ती स्टिच करून घेत आहे उलट बाजूने, आणि त्यानंतर आपल्याला सुलट बाजूने त्याला पलटी करून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे सावकाश। आपल्याला जेवढी रुंदी पाहिजे तेवढी रुंदी ठेवून घेऊ शकता, कमी किंवा जास्त यात काही फरक पडणार नाही। थोडी लहान किंवा मोठी झाली तरी चालते, त्यामुळे मी मोजून सुद्धा दाखवलेली आहे रुंदी। बरं, रुंदी फक्त लांबी आहे ती तुमच्यानुसार तुम्ही म्हणजे दरवाजानुसार तुम्ही घेऊ शकता, कुणाच्या दरवाजाची लांबी कमी जास्त असू शकते। तर अशा प्रकारे आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे आणि पलटी करून घेतल्याच्या नंतर इथे दाब टीप मारून घ्यायची आहे किंवा इस्त्री करून घ्यायची आहे। आणि जर तुम्हाला लेस लावायची असेल, लेसनं डेकोरेट करायचं असेल आणखी जास्त, तर ती तुम्ही करू शकता लेसनं सुद्धा। पण मी इथे लेस वापरलेली नाही, कारण का जे आपण कुशन बनवलेलं आहे तर ते खालचं जे आपल्याला जे डेकोरेशन आहे म्हणजे अट्रॅक्टिव्ह जे दिसणार आहे ते वरती जाईल, म्हणून मग मी खालच्याला जास्त अट्रॅक्टिव्ह ठेवलेला आहे। त्यानंतर हे पहा, अशा प्रकारे फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला लूपसाठी मी इथे आपले जे नॉट असतात तर ते नॉट वापरलेलं आहे। तुमच्याकडे नॉट जर नसतील तर तुम्ही कपड्याचे छोटे छोटे 2 नॉट तयार करून इथे अटॅच करू शकता। तर इथे मी दाब टीप मारून घेत आहे। मैत्रिणींनो, या अगोदर सुद्धा मी बरेच असे DIY बनवलेले आहेत, वेस्ट कपड्यापासून, वेस्ट ब्लाऊज पीसपासून, म्हणजे जे की ब्लाऊज पीस आपण स्टिच करून घेत नाही। सध्या बरेच कॉन्ट्रास्टवरती सुद्धा चालत आहेत ब्लाऊज, त्यामुळे आपल्या घरात बरेच असे ब्लाऊज पीससुद्धा पडलेले असतात। त्यासुद्धा ब्लाऊज पीसांचा उपयोग बरेच भरपूर होतो आणि मी करून सुद्धा दाखवलेला आहे। आणि आपल्या चॅनलवरती स्टिचिंगच्या रिलेटेड असे भरपूर सारे व्हिडिओज मी बनवत असते, म्हणजे ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग, फोरटक्स ब्लाऊज, त्यानंतर कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, असे बरेच सारे व्हिडिओज मी बनवत असते।
तर ते जरी तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पाहत राहा, म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या कामालाच येतील ते व्हिडिओ. म्हणजे घरात जे पडलेल्या वस्तू असतात त्यापासून सुद्धा बरेच आपण काही DIY बनवू शकता किंवा घरी बसून फ्रीमध्ये आपण ब्लाऊज स्टिचिंग वगैरे असं करू शकतो. तो खूप सोप्या पद्धतीने पेपर कटिंगसुद्धा मी सांगत असते. तुम्ही एकदा दोनदा व्हिडिओज पहा, तुमच्या लगेच लक्षात येईल. आणि खूप सोपी पद्धत आहे, जास्त मेजरमेंटसुद्धा लक्षात ठेवण्याची गरज नाही. तर ते सुद्धा पाहिले नसतील तर तुम्ही पाहून घ्या. आणि अशाच छान छान DIY ब्लाऊज कटिंग स्टिचिंगच्या रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं जे बेल आयकॉनचं बटन आहे तर ते ऑलवरती ठेवा. त्यामुळे काय होईल, मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल. आणि माझे व्हिडिओज जे आहेत ते इतरत्र शोधत बसण्याची गरज नाही तुम्हाला, किंवा सर्च करत बसण्याची गरज नाही. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज मैत्रिणींनो लाईक करायला विसरू नका. काय होतं, व्हिडिओ पाहण्याच्या नादात तुम्ही लाईक करायला विसरता. आता व्हिडिओजला व्ह्यूज बरेच येतात पण लाईक खूपच कमी येतात. तर आत्ताच लाईक करा. तर इथे पाहून घ्या, मी इथे आता हे कुशन कशा अटॅच करत आहे. तर लूपसुद्धा मी इथे बोलत बोलत अटॅच करून घेतलेले आहेत लूप. आणि कुशन जे आहेत तर ते मी इथे अटॅच करून घेत आहे. तर खाली सुरुवातीला मी इथे काय केलेलं आहे, कुशनला अगोदर छोटंसं लटकन लावलेलं आहे. आणि त्या लटकनच्या नंतर मोती वगैरे लावून, गोंडे वगैरे लावून घेतलेले आहेत. तुमच्याकडे हे जर नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. परंतु वेगळं काही असेल तुमच्याकडे, मोती किंवा लोकरी असेल तुमच्याकडे, तर लोकरीचे सुद्धा गोंडे खाली तुम्ही बनवू शकता. माझ्याकडे रेडीमेड गोंडे होते, मी रेडीमेड गोंडे वापरलेले आहेत. इझिली हे कुठल्याही शॉपमध्ये, म्हणजे आपण जे मटेरियल घेतो ना तर त्या शॉपमध्ये मिळून जातात गोंडे आणि हे मोती. तर त्यानंतर हे पहा, अशा प्रकारे आता मी इथे कुशन सुरुवातीला मध्यभाग काढून घेतलेला आहे आपला पट्टीचा, आणि तिथे कुशन एक लावून घेतलेला आहे. आणि त्यानुसार आता इथे साईडला दोन्ही बाजूला मी इथे कुशन लावून घेत आहे. तर आपल्याला आता तुम्ही जर एका कलरचे बनवले असतील तर काय हरकत नाही. जर असे माझ्यासारखे जर वेगवेगळ्या कलरचे जर कुशन बनवले असतील तर तुम्ही अगोदर ठेवून बघा की कलर कॉम्बिनेशन कुठलं व्यवस्थित दिसतंय ते साईडला. तर ते ठेवून नंतर तुम्ही असे अटॅच केला तरी चालेल. मी सुद्धा अगोदर ठेवूनच बघितलेलं होतं कुशन छोटे छोटे. आणि तुम्ही पाहू शकता मध्ये मी लाल कुशन घेतलेलं आहे मध्यभागी सर्वात, आणि साईडला 2 ग्रीन होते माझ्याकडं. ते पण एक प्लेन होता आणि एक डिझायनर होता. तर साईडला 2 मी ग्रीन लावून घेतलेलं आहे. आता त्याच्या साईडला जसे आपल्याकडे असतील तसे मी इथे लावून घेणार आहे. आणि तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ आणखी आहे, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. त्यानंतर मध्ये आणखी आता काय मी लावणार आहे बघा. आता मध्ये साईडला जे कुशन लावून झाल्याच्या नंतर मध्ये सुद्धा मी एक गोंडा अटॅच करून घेत आहे. एक मोती आणि एक गोल्डन मोती एक लावलेला आहे आणि एक व्हाईट मोती, त्यानंतर एक गोंडा लावलेला आहे. तर हे असे मध्ये मी गोंडे सर्व लावून घेणार आहे. आणि म्हणजे त्यामुळे थोडंसं आणखी अट्रॅक्टिव्ह दिसतं. त्यानंतर मध्यभागी आता कुशनवरती आपल्याला स्टोन चेन भेटते किंवा बॉल चेन भेटते किंवा कुंदन भेटतात किंवा मिरर भेटतात. तर त्यापैकी तुम्हाला जे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ते तुम्ही वापरू शकता. तर मी इथे कुंदन आहेत माझ्याकडे मिरर आहे, तर ते मिरर मी लावून घेणार आहे. तर आता मध्यभागी लावण्यासाठी माझ्याकडे एकच मोठा गोल मिरर होता, तर तो मध्यभागी लावलेला आहे मी लाल कुशनवरती. आणि साईडच्या कुशनवरती पाहू शकताय तुम्ही, मी थोडीशी डिझाईन केलेली आहे मिररनेच. छोटे मिरर होते माझ्याकडे घरात, तर त्याच मिररने छोटीशी एक फूल तयार केलेलं आहे. ते पण अर्धवट फूल म्हणजे अर्ध फूल तयार केलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय. तोरण खूप सुंदर बनवलेलं आहे आणि आणखी खूप सारे मी तोरण बनवणार आहे. या अगोदर कमळाचं फूल बनवलेलं आहे. त्यानंतर वॉल हँगिंग कमळाची फुलं बनवलेली आहेत. त्यानंतर ताटावरचा रुमाल बनवलेला आहे. त्यानंतर गुढीचे सुद्धा बनवलेले आहे, म्हणजे साडी. त्यानंतर देवाची वस्त्र कशी बनवायची, देवाच्या खाली अंतरण्यासाठी, देवघरात अंतरण्यासाठी वस्त्र बनवलेली आहेत. खूप सारे DIY बनवलेले आहेत. आणि खूप सारे ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग स्लीव्ज डिझाईन्सचे रिलेटेड व्हिडिओज मी बनवलेले आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ, तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज कमेंट करायला नक्कीच विसरू नका. तुम्ही कमेंट करा. आणि तुम्हाला या असेच वेगळे कुठले व्हिडिओ जर आवडत असतील किंवा तुम्हाला पाहिजे असतील तर ते तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच तुमच्या त्या कमेंटची पूर्तता करण्याचा प्रयत्न करेन. आणि हे पाहू शकता, खूप सुंदर असं तोरण आपलं तयार झालेलं आहे. एकदम वेस्ट मटेरियलपासूनच तोरण आहे.
खूप सारे असे कपडे असतात किंवा तुमच्या शेजारी कोणी स्टिचिंग करणार असेल तर त्यांच्याकडून सुद्धा हे घेऊ शकता, कारण ते पण फेकूनच देणारे असतात आणि ते त्यांना पण वेळ नसतो एवढा उपयोग करत बसण्यापेक्षा. तर चला तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तर चला तर मग अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत धन्यवाद.